नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिंदे आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनेल ज्याचं नाव आहे चोराखळी नगरी. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे लाडक्या बहीण योजनेची KYC करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. पण त्याच्यामध्ये अजून काही लाडक्या बहिणी KYC करण्याच्या बाकी आहेत. म्हणजे ज्या महिलांचे पती वारलेले आहेत, ज्या महिलांचे वडील वारलेले आहेत, मग काही महिलांचे डिवोर्स झालेले आहेत, अशा महिला फक्त KYC करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. तर अशा महिलांसाठी देखील एक खुशखबर आहे, ती म्हणजे त्या महिलांची देखील आता KYC करता येणार आहे. म्हणजे जे काय आपल्या लाडक्या बहीण योजनेची जे काय साईड आहे त्याच्यावरती एक ऑप्शन आलेला आहे, जे की तुमचे जे काय डॉक्युमेंट्स आहेत तिथे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. म्हणजे तुमचं जे काय जे पती वारलेले आहेत, वडील वारले आहेत, अशांचे जे काय डेथ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचा डिवोर्स झालेला असेल तर ते डिवोर्स सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला तिथं अपलोड करता येणार आहे. तर मित्रांनो, आता ते साईडवरती ऑप्शन कोणता असणार आहे, बरं ते डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे याचा देखील व्हिडिओ आपण घेणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय 18 नोव्हेंबर तारीख दिलेली होती लाडक्या बहीण योजनेत KYCसाठी, तर ही तारीख अजून देखील मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याच्यामुळे KYC करताना आता आपण करणारच आहोत. तोपर्यंत अजून जे काही नवीन अपडेट्स असतील तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. तर चला तर मित्रांनो, ही होती सगळ्यात महत्त्वाची अपडेट. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.